नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये. तर बघा, आम्ही निघालेलो आहे दाडोलीला. नाना आलाय, तर नानाला भेटायला चाललोय. आणि आयू पण आहे आमच्यासोबत, आत्या पण आहेत आणि हे. तर आम्ही रिक्षामध्ये CNG टाकण्यासाठी, त्या रिक्षात CNG टाकला की आम्ही आता जाणार. आणि CNGला तर बघा, आयूला 6 पूर्ण होऊन 7वं चालू झालंय. तर आता आयूचा दात पडायला लागलाय. बघू, दाखव तुझा दात. हे बघा कसा पडायला लागलाय आयूचा दात. असं करतोय तुम्ही? अरे व्हिडिओ चाललाय, असं वाकडं नेऊन दाखवायचं का? काढ ना ते, वडून काढ की, वडून काढ. वा वा वा, कसला हिरवागार निसर्ग दिसत आहे बघा. आणि आम्ही थोड्याच वेळात आता दाडोलीत पोहोचणार आहे. एक नंबर. कसला पाऊस, सगळं धुक्यांनी सगळं भरलेलं आहे. आणि आमच्याकडे भात जास्त प्रमाणात होतो, तरी सगळी भात लावायला, भाताला पेरणी लावायला सुरुवात झालेली आहे, पेरण्या करायला. तेव्हा एवढ्या चिखलामध्ये दिसत असेल, एवढ्या चिखलामध्ये सगळे भात लावतात. तेव्हा मला पेरण्या चालू झालेल्या आहेत. सगळ्या कशा पेरण्या करतात, किती छान वाटतंय. तर हे आहे बघा तलाव पण छान असं भरलेलं. तर आम्ही फायनली दाडोलीत पोचलेलो आहे. आणि दाडोलीमध्ये माझ्या काकांनी खेकडे आणलेत. त्या खेकड्याचा रस्सा मी बनवणार आहे आता. तर सगळी तयारी करून ठेवली, आता मला फक्त फोडणी द्यायची आहे. यायला झाला उशीर आम्हाला. तर आणि दाडोलीतलं वातावरण इतकं छान दिसतंय. आणि इथून 7 किलोमीटरवरच सडा वाघापूर आहे, उलटा धबधबा. तर आम्ही नेक्स्ट टाइम जाणार आहे सडा वाघापूरला. आणि हे मला घेऊन जाणार आहे ना. हो, सर्व हिरवागार, डोंगर, धुक्यांनी पूर्ण डोंगर झाकून गेलेला आहे बघा. हे आमचंच घर आहे जुनवालं. एकदम थंड वातावरण झालंय. पण आमच्या कराडात पाऊसच पडत नाही, लय गरम होत आहे आमच्या कराडात. आणि इकडं पाऊस पडतोय भरपूर, कारण हा डोंगरावर इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. आणि सगळ्यांच्या पेरण्या चालू आहेत. इथं मला दाखवलं सगळ्यांच्या पेरण्या कशा होत्या त्या. आमच्याकडे भाताचं प्रमाण जास्त आहे, कारण हा कोकण भाग असल्यामुळे.